दाखवशील एखादा? पाऊस नाही तिकडे, मुंबई सारखं आहे वातावरण. दमट, खूप ऊन पण नाही. घातला होता का मी कधी? नाही. नको, हे पतली झाल्यावर घालेन मी. तर जाडी जुडी आहे ना. बाई बाई काय नाही दाखवत, काय नाही दाखवत. माझं वासरू, माझे बेबी. काय नाही दाखवत सांग. तुला तुला माहिती तरी आहे का की तुझ्याकडे किती कपडे आहेत? मग मी तुला दुपारी दाखवते, ठीक आहे? इकडे बघ ना. सांगते ना मी तुला, इकडे तर बघ. तुला पाहिजे की नाही नवीन कपडे, की फक्त आईनेच नवीन कपडे घालायचे? मग इकडे बघ. इतक्या किती बडबड करत होता. आता काय झालं तुला हा कपड्यांबद्दल? आता काय झालं, काय झालं, आता काय झालं? एवढा सज्जन नाही आहे तू की तू शांत बसतो, ठीक आहे? का पाहिजे तुला? तुला माहितीये का तुझ्याकडे किती कपडे? मी लपून ठेवलेले दुपारी. काय कसली जागा शोधतो तू? किती पण शोध, तुला सापडणारच नाही. तू असा उंदीर आहे ना, सगळे कपडे खराब करून ठेवतो, म्हणून मला कपडे लपवून ठेवावे लागतात तुझे. माझ्या कपाटात मी तुझे कपडे का ठेव सांग? सॉरी, मी लपवले आहे, मी डिनाय नाही करत. मी लपवले आहेत कपडे, पण मी याच्यासाठी की मी तुला, तू उंदीर आहे ना आमच्या घरातला, तू कपडे खराब करतो. आय लव्ह यू. बोल बोल, आय लव्ह यू टू. बोल. कपडे नाही घेणार विराट, बोल पटकन बोल. आय लव्ह यू टू. आता आय लव्ह यू टू मध्ये काम नाही चालणार. बोल ना. आय लव्ह यू मोर. आय लव्ह यू अनलिमिटेड. बोल लव्ह यू अनलिमिटेड. बोल पटकन. बोल बोल ना, जर मी तुला खोडा बोल बोल लव्ह यू. आय लव्ह यू नाही, अनलिमिटेड. मी तुझाच आहे मम्मा. नाही बोल. बोल मी तुझाच आहे मम्मा. ची धूळ चाटतोय तू. ची 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 ची. ए डॅडा, ए डॅडा. अगं तो विचारतोय, तुम्ही बुक करायला सांगितलं नाही मला. मग सांग ना. तुला आवडला तोच सांगून देतो मी त्याला. तोच सुंदर आहे ऍक्च्युली, तो छान आहे. हा गाईज, आता आम्ही चाललोय ग्रूमिंगसाठी, कारण की उद्या आम्हाला निघायचं आहे. माझे नेल्स पण रिफिल करायचे आहेत. माझे डोळे बघताय तुम्ही किती लाल लाल वाटतायत, कारण की आता मी आय वॉश कपमध्ये माझे आईज डीप केले होते, त्याच्यामुळे ते असे लाल लाल वाटतायत. हे बघताय तुम्ही, सगळा पसारा काढून ठेवलाय मी आवरण्यासाठी. काय करू आणि काय नको करू हेच कळत नाहीये. म्हणजे एक पकडलं की दुसरं डोक्यात येतं, दुसरं पकडलं की तिसरं डोक्यात येतं. पण जसं जसं आवरता येईल तसं तसं आवरण्याचा ट्राय करतो. आज कपडे इस्त्री होऊन राहतील. गावात एवढी गर्दी कशी व्हायला लागली आता, काय माहिती? अरे काय नाही, ठिकठिकाणी बुलडोझर आहे. ते मगाचं कुठलं होतं? मगाचं कुठलं होतं? त्याचा आवाज किती करकश पण नाही. तर विकासात रस किनारे बरोबर आहे का? इकडे बस ना. थँक्यू दादा. आता ते इथे पकडायचे. सो फायनली सलूनमध्ये आलो आहे. माहीत नाही आहे मला केसांचं काय करायचं. काय सजेस्ट मी काय म्हणते, ओलाप्लेक्स केलेलं बेटर असेल का? बेटर आहे भाई, बेट जा.
काय करतो विराट मग? हेअरकट करतो, कसं करायचं? झालं एवढं. ब्रो जस्ट सलॉनमधून आलो आहे. जस्ट म्हणजे अर्ध्या तासापूर्वी, अर्धा एक तास झाला असेल. तो आल्या आल्या फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घेतला होता आणि त्याच्यात मी चहा प्यायले आणि मग किचनमध्ये गेले आणि पहिले विराटला जेवायला बनवलं आणि त्याची इतकी चिडचिड चालू होती कारण की त्याला भूक लागली होती आणि तसं तर त्याने चटर मटर खाल्लंच होतं सलॉनमध्ये आणि त्याला स्पेशली घेऊन गेले होते कारण त्याचा पण हेअरकट करायचा होता, यांना पण ग्रूमिंग करायचं होतं आणि माझं तर सगळंच होतं. मी नेल एक्सटेन्शन्स करून आली आहे, म्हणजे मी नेल रिफिलिंग केलं आहे आणि असं शॅडो बघताय तुम्ही कसं शॅडोमध्ये केलं आहे. कॅट आय म्हणतात याला. विश टोनमध्ये केलं आहे. याच्यात मल्टिपल कलर्स दिसतात, रेनबो आहे पण ह्याच्यात माहीत नाही का पिंक का नाही दिसत आहे. पण आपण जेव्हा असं बघतो ना तेव्हा पिंक येतो, जो ह्याच्यात कॅप्चर नाही होते. तर नेल एक्सटेन्शन्स केले, म्हणजे रिफिलिंग केलं आहे, कलर चेंज केला. आधी पर्पल होता, त्याच्यानंतर मी काय केलं, हेअर ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर वॅक्सिंग केलं आणि अजून काय केलं, वॅक्सिंग, हेअर ट्रीटमेंट आणि हा नेल एक्स, या 3 गोष्टी मी केल्या आणि ह्यांचं बियर्ड वगैरे हे सगळं होतं, हेअरकट वगैरे, कलर पण केला त्यांनी. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यातच आमचा पूर्ण दिवस गेला. मला असं वाटलं होतं की 2.5-3 तासामध्ये सगळ्यांचं होऊन जाणार, पण बिलकुल टाईम म्हणजे टाईमच नाही भेटला आणि अजून बॅग पण पॅक केलेली नाही आहे, कपड्यांचं पण सिलेक्शन केलेलं नाही आहे आणि मी असं कॅमेरा पण तिकडे फिरवू नाही शकत आहे, म्हणजे इतका घाणवाला पसारा मी केला आहे. तरी पण मी एक झलक तुम्हाला देईन. बघता पूर्ण कबर्ड्स असे खाली आलेत आणि काय घेऊ आणि काय नको घेऊ हेच समजत नाही मला. तसं तर मी ट्राय केलेले आहेत कपडे, तर कालच आम्ही ट्रायल घेतलं की कोणकोणते क्लोथ्स तिकडे नेण्याच्या लायक आहेत, कारण की मी गेल्या कितीतरी वर्षांपासून जेव्हा पण कधी मार्केटमध्ये गेले, कुठे पण मला ड्रेस दिसले किंवा ऑनलाईन दिसलं, काही दिसलं, तर मी घेताना नेहमी विचार केलेला की मी गोव्याला गेले किंवा कुठं बाहेर गेले बीच साईडला तर मला हा ड्रेस घालायला कामी येईल, अशा दृष्टिकोनातनं बरेच कपडे मी घेतलेले होते आणि फायनली आता तो घालण्याचा योग येणार आहे.
बॅकपॅक करताना कोणकोणते कपडे मी घेऊन जाते, तर तो वाला व्हिडिओ बनवला. तर ॲक्च्युली एकच व्लॉग बनवण्याच्या चक्करमध्ये ना इतकी लेंथ वाढत होती, त्याच्यामुळे पार्टमध्ये व्हिडिओज येणार आहे. हा बोलताना पण असं दमायला होतं थोडंसं, असं वाटतंय की रिलॅक्स बसायला पाहिजे, आरामच होत नाही आहे, जी माझी नेहमीची कंप्लेंट आहे. आता पहिल्या तर हा रूम आवरायचा. इतक्यात मी किचनमधून आली आहे. किचन आवरून अजून भांडी पडली आहे, भांडी घासायची आहे. आज कुरडईचा भुगा केला आहे. ज्याला कमेंट आलं होतं की कुरडईचा कांदा बोलतात, कुरडईचा भुगा नाही बोलत, पण आमच्याकडे पूर्ण मी जेवढं पण सासर माहेर जे पण लोक बघते तर आमच्या पूर्ण खानदानामध्ये कुरडईचा भुगाच म्हटला जातो. आमच्या गावी पण कुरडईचा भुगाच बोलला जातो. दर 10 किलोमीटर एरियामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे नावं असू शकतात. तसं आमच्याकडे कुरडईचा भुगा आहे, तुमच्याकडे कुरडईचा कांदा. हे झालं एक. आणि अजून काय बोलत होते, हां ओके, तर कढी केली आहे. कढीसोबत आम्हाला एक तर चटणी हवी असते, किंवा बटाट्याची चटणी, किंवा कुरड्याचा भुगा, ह्या 3 गोष्टी आम्हाला हव्या असतात. आणि चटणी आम्ही अवॉइड करतो रात्रीची, कारण कधी कधी हेडेक होतो, ॲसिडिटी होऊ शकते. परत भात लावलाय. मखाने विराटला मी घाई पटकन करून दिले होते, की जेणेकरून तोपर्यंत तो थोडासा रिलॅक्स राहील. आता मी इकडे आली आहे, भात होतोय तोपर्यंत मला जेवढं इकडचं आवरता येईल तेवढं मी आवरते. तुमच्याशी बोलून झालं की मला तेच काम करायचं पहिले, आणि मग त्याच्यानंतर मी पुन्हा जे बाकीचे काही कपडे आहेत जे मला ट्राय करून बघायचे होते मी ते घालून बघते. मग सगळे कपडे साईडला काढते आणि मग ते बॅगमध्ये भरते. मग विराटचे कपडे, मग ह्यांचे कपडे, मग त्याच्यानंतर मेकअपचं सामान घ्यायचं. मागे काही गोष्टी नको राहून जायला, ते टेन्शन. उद्याचा फक्त 12 वाजेपर्यंतचाच टाईम माझ्याकडे, त्यात आम्ही सकाळी कधी उठतोय माहिती नाही, कारण विराटला सुट्टी स्कूलला. पण खरं सांगू, ह्या सगळ्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे काय की मी गोव्याला जायला खूप टायमापासून वाट बघत होते, आणि फायनली गोव्याला जाणं होतं. त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे असं झालं की कधी आम्ही गोव्यात जाऊ, कारण विराट पण खूप एक्सायटेड आहे, मी पण खूप एक्सायटेड आहे. आम्ही दोघं एक्सायटेड आहे, त्याच्यामुळे हे तर 5-6 वेळा आत्तापर्यंत जाऊन आले, पण मी अजून एकदाही नाही गेले. पण हे लग्नाआधी गेलेले, लग्नानंतर एकदाही नाही गेले. तर आता एवढ्या 10-12 वर्षात बरंच काही चेंज झालं असेल तिकडे पण, त्याच्यामुळे यांच्यासाठी पण गोष्टी एक्सायटिंगच असतील. तर बघूयात काय होतं आहे. तसं तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच आहे माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी, जेवढं मला पॉसिबल होतं मी ते सगळं तुम्हाला सांगत असते. तर बघूयात आता गोवा जर्नी आमची कशी होते, कारण मनाली जर्नी जी होती ती इतकी अप्रतिम होती, इतकी सुंदर होती, आम्हाला यावंच नव्हतं वाटत तिकडनं. तसं त्याच्यानंतर आम्ही प्रयागराज वगैरे गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही इकडे गेलो होतो, आता कुठे गेलो होतो आम्ही, कुरुक्षेत्र. आणि मेन तर ते फॅमिली टूर होतं. त्याच्या आधीचं मनालीचं पण फॅमिली टूरच होतं, पण तिकडची फॅमिली होती. आता ही इकडची फॅमिली, माझ्या सासरची फॅमिली होती. आणि आता तर आम्ही तिघंच चाललो आहे, तर आता पण खूप जास्त मजा येणार आहे. त्याच्यानंतर आय होप आम्ही इंडियाच्या बाहेरच कुठेतरी जाऊ लवकरच. तर एक्सायटेड आहे गाईज, खूप एक्सायटेड आहे मी. आता मी पटकन कपडे आवरून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कोणकोणत्या गोष्टी घेऊन चालली आहे सोबत. मी बॅग कशी पॅक करते, माझ्याकडे जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मी काय काय घेऊन जाते, किंवा माझ्या बॅगमध्ये काय काय असतं हे पण मी दाखवायचं तुम्हाला ट्राय करते. ओके, ब्लॅक अँड व्हाईट डबा हे घेऊन ठेवते. आता फक्त कोंबावे लागणार आहे कपडे आपल्याला, ब्लॅक अँड व्हाईट. तर हा जो एवढा मोठा डबा आहे ह्याच्यात 1760 ब्लॅक अँड व्हाईट वाले टॉप आहे, जे लिटरली त्याच्यात काय घालू काय नाही असा प्रश्न पडतो मला. काढून ठेवते, मग डिसाईड करते मला काय घ्यायचं है ना. 100-150 असतील टोटल टोटल ह्या बॅग मध्ये. याच्यातले रोज एक घातलं तरी 6 महिने जातील. अजून असे किती बॉक्स आहे माझ्याकडे, मला वाटलं होतं मी सगळं शेअर करायला पाहिजे. अहो घालून घालून किती घालणार आहे पण मी तिकडे ना. क्रॉप टॉप ठेवू का नको ठेवू? क्रॉप टॉप असं काय करा, पाऊस येतोय का?
पाऊस नाही तिकडे, मुंबई सारखं आहे वातावरण. हा, असं दमट, काय पण खूप ऊन पण नाही. हा घातला होता का मी कधी? नाही. नको, हे पतली झाल्यावर घालेन मी. तर जाडी जुडी आहे ना. तेरे इश्क में मरना जाऊं कहीं. हं. कसं मी टॉप सिलेक्ट करू आणि कसं काय करू ते कळत नाही आहे मला. बाई मम्मी आज तुझी वर्कआउट राहून गेली ना. करते ना मी आता एनी हाऊ करते. तुम्ही मला काय नाही, आपण जर स्विमिंग पूल मध्ये गेलो तर मी काय घालायला पाहिजे? स्विमिंग कॉस्ट्युम नाही तुझ्याकडे? स्विमिंग कॉस्ट्युम घालायचं स्विमिंग पूल मध्ये. मग काय घालता? तू काय शिकायला चाललाय तिथे की एन्जॉय करायला चाललाय? तुम्ही जर शाळेत गेले, स्कूल मध्ये जातो, तुमचा स्कूल युनिफॉर्म, तुम्ही मोठे झाले आणि पुन्हा तुमच्या शाळेत गेले तर तुम्ही स्कूल युनिफॉर्म घालून जा. काही पण घालू शकते, तो आपलाच येतो स्विमिंग पूल, कोणी नाही तिथे. हे मी रिपीट करू, मला खूप आवडतं हे, पण मी बारीक नाही आहे आता. नको ना रिपीट. ठीक आहे, मी काढते बाहेर मग डिसाईड कर. झोप नाही आली नाही, का बरं झोप येत नाही? मला कारण की झोप नाही येत. का नाही झोप येत आहे? कारण की मला बोर होत आहे. गोव्याला एक्साइटेड आहे का? किती एक्साइटेड आहे? काय माहिती? का? तुला माहिती नाही गोव्याला गेल्यावर काय करतात? माहिती बीच वरती जाता, पाण्यात जाता, फिश बघता. तुमचं पॅराशूट वरती ते बोट असते वरती, ते वरती तू पॅराशूटला पकडून जायचं. ते करायचं तुला? नाही, ती दोरी सुटली तर आपण खाली पडून जाऊ पाण्यात. असं नाही होत काय? फक्त नाही होत असं काय. मग पण करू. मग तर माझ्यासाठी नाही, मोठ्यांसाठी. मग तू बोट मध्ये थांबा, आम्ही दोघं वरती जाऊ. चालेल. तो मला आहे काय? बाय मम्मी डॅडी. हॅलो. पाण्यात घालायला लई फिश पकडा. एन्जॉय मम्मी डॅडी एन्जॉय. आई बोलता का? आई दादा एन्जॉय, दादा एन्जॉय. नाही, मी मम्मा बोलते. ओके मम्मा बोल. माझे हॅन्डसम, माझे हॅन्डसम, माझे हॅन्डसम. आज किती हॅन्डसम दिसत होतात. सलाम. तू सगळ्यात जास्त हॅन्डसम कधी दिसतो माहिती आहे? जेव्हा तू क्रिकेट खेळत असते. मला अजून हेलिकॉप्टर शिकायचं. बघ हेलिकॉप्टर. काय शिकायचं? हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर शॉट शिकायचं आहे. ओके, कसा असतो तो? करत परत. आणि विराटला चेअरअप करू. चेअरअप नसतं पाहिजे तिकडे. का? फक्त बनायची असते. तर मॅच मध्ये जास्त ना तेच चेअरअप करत. बरं. मॅच ओके बाबू भैया.